नमस्कार मित्रांनो, फेसबुक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। खरं तर आपण बघतोय की मागे 2-4 दिवसाखाली जे अपघात झाला होता, हायवेला उशिरा का होईना जाग आली आहे आणि या ठिकाणी जे काही अहमदपूर वरून म्हणजे चाकूर मधनं जी काही वाहन अहमदपूरला जाणार आहेत त्या ठिकाणी हा रस्ता तुम्हाला आता दुरुस्त म्हणजे बंद झालेला आहे। हा रस्ता बघा, हा दुसरा रस्ता वापरण्यासाठी म्हणजे हायवेने सुरू केलेला आहे आणि शेवटी जो डेंजर झोन तो पॉइंट होता तो पॉइंट पूर्णपणे बंद केलेला आहे। तो पॉइंट पूर्णपणे बंद केलेला आहे आणि हायवेने हा रस्ता पूर्ण बंद केलाय। हे बघा, हा रस्ता बंद करण्याचं काम सुरू आहे। ज्या ठिकाणी मागे जे काही शिरूरची 2-3 माणसाची बेली त्या ठिकाणी जो 0 पॉइंट होता त्या 0 पॉइंटच्या ठिकाणी हा पूर्ण रस्ता बंद करण्यात येतोय। हे बघा, या वाहनांना आता अहमदपूरच्या ज्या गाड्या आहेत ब्रिज खालनं, खरं तर या बसेस जातील का? बस जातील का? तर या बसेस आहेत, या सगळी वाहतूक जी आहे ती वाहतूक पूर्णपणे वळवली गेली आहे। या बसेस झरीच्या ब्रिज खालून जातील। हे बघा, हे सध्या आता हे जे वाहनं आहेत हे नांदेडकडली सरळ जातील, पण अहमदपूरला जी जाणारी वाहनं आहेत ती वाहनं पूर्णपणे झरीच्या म्हणजे जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालून जातील। हे बघा, आता हा पूर्णपणे रस्ता बंद करण्यात आलाय। या ठिकाणी जे अपघात झाले होते त्या अपघातामध्ये जर बघितलं आपण तर हे बघा, हायवेनी लगेच म्हणजे आता बरेच अपघात म्हणजे त्याच्यामध्ये जीव गेले तेव्हा प्रशासनाला जाग आली। हा पूर्णपणे रस्ता हायवेची जी कर्मचारी आहेत ते कर्मचारी पूर्णपणे आता म्हणजे पूर्ण काम करतायत इथे। हा रस्ता बंद केलाय म्हणजे आता चाकूर मधल्या नागरिकांना विनंती आहे की म्हणजे लातूरून जे येणारी लोक आहेत अहमदपूरला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला शेवटी झरीचा ब्रिज जो आहे त्या ब्रिजचा वापर करावा लागणार आहे। हे बघा, हा रस्ता म्हणजे आता इथं पूर्णपणे रस्ता बंद आहे हा। हे बघा, म्हणजे या ठिकाणी आता कुठलीही वाहतूक होणार नाही। हे बघा, आता कुठून येणार ही सगळी वाहनं? हे वाहनं कुठून येणार? सर झरी रोडवरून. झरी रोडून, म्हणजे आता इथला पूर्ण बंद झाला। आता झरी रोडून येणार, झरी रोडून मग पुन्हा अहमदपूर जाणार। पूर्णपणे बंद केला। मित्रांनो, आपण आपल्या माध्यमातून सांगतोय की इकडे जे येणारी लोक आहेत तो रस्ता बंद झालेला आहे। तुम्हाला झरी ब्रिज वरनं जावं लागेल। हे बघा, मी तुम्हाला ज्यांनी जे पोस्टर लावलंय ते पोस्टर लावलेलं पण मी तुम्हाला दाखवतोय। हे बघा, शिरूर अहमदपूर नांदेड जाणाऱ्याकरता झरी रोडवरील उड्डाण पूल वापरावा असं सध्या इथं दिलेलं आहे। इथे सगळेजण बघा, हे पूर्णपणे म्हणजे इथेही रोड बंद झालाय। शेवटी हा सगळा रस्ता बंद केल्यामुळे इथून जी येणारी लोक होती तो रस्ता पूर्णपणे बंद झाला आणि झरीच्या म्हणजे इथून जो जाणारी वाहन आहेत आता सगळी बंद आहेत। जवळपास हे झालंय म्हणजे आता येणाऱ्या वाहनधारकांनी काळजी घ्यावी आणि झरी रोडचा जो काही ब्रिज आहे त्याचा वापर करावा असं आपल्याला इथे नमूद करावं लागेल। थांबूया, धन्यवाद।